रात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट। मुख्यमंत्री फडणवीस, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटलांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा। नाशिकमध्ये ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची आज मातोश्री निवासस्थानी बैठक। उद्धव ठाकरे नगरसेवकांसोबत चर्चा करणार। नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा। 6 खासदारांसह उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट। बैठकीला खासदार श्रीकांत शिंदेही होते उपस्थित। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या सुरू असणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौरा महत्त्वाचा। नरहरी झिरवळांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता। धनंजय मुंडे आणि आमदार सुनील शेळके यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। 30 जुलैच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली जाणार। इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही। कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांची माहिती। दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा। डीपीडीसी निधीतून देणार बी बियाण्यांची मदत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। आम्ही एनडीए सोबत मुळीच जाणार नाही। ज्यांना जायचंय ते यापूर्वीच गेलेले आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंचं वक्तव्य। अध्यक्षपदाची निवड नियमांनुसार। सुनेत्रा पवारांची निवड कायदेशीरच। सुनेत्रा पवारांना पाठवलेल्या नोटीसमध्ये तथ्य नाही, याबाबत कायदेशीर सल्ला घेऊ, खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य। अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश शासकीय कार्यालयामधील जयंती कार्यक्रमांच्या सूचीमध्ये नव्याने करा। छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी। देशात मी आता हवेत उडणारी बस आणणार आहे। लखनौ कानपूर एक्सप्रेस वेचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। आमदार विवेक कोल्हेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट। विधानसभा निवडणुकीत कोल्हेंनी माघार घेतल्यानंतर अमित शहा यांनी दिला होता राजकीय पुनर्वसनाचा शब्द। छत्रपती संभाजीनगरात निदा खानवरील कारवाईच्या मुद्द्यावरून एमआयएम आणि भाजप नगरसेवकांमध्ये वाद। भाजप नगरसेविकेने प्रस्ताव मांडल्यावर एमआयएमचे नगरसेवक संतापले। निदा खानचं नाव येताच गदारोळ। खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि नंदकिशोर देशमुख या कार्यकर्त्यांची रेकॉर्डिंग व्हायरल। आता धमकीचे फोन। नंदकिशोर देशमुख या कार्यकर्त्याला मातोश्रीवर बोलावण्यात आल्याची माहिती। नंदनवन निवासस्थानी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक संपन्न। विकास निधी उपलब्ध करून देण्याच्या शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना कडक सूचना। मंत्र्यांचा रिपोर्ट कार्डही तयार होणार, सूत्रांची माहिती। मंत्री प्रताप सरनाईक, योगेश कदम आणि मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट। मंत्र्यांच्या कामाबाबतचा आढावा आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे आणि अभिजित दिपकेंचा फोनवरून संवाद। उद्धव ठाकरेंनी केली सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची विचारपूस। उपोषण मागे घेण्याचं कळकळीचं आवाहन। चेंबूर इथे बसवर झाड कोसळून चिमुकल्याचा मृत्यू। या प्रकरणी चौकशी अहवाल सादर। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी घेतला आक्षेप। कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी आणि स्वतःच्या चुका लपवण्यासाठी निसर्गाचे नाव पुढे केल्याचा गंभीर आरोप। झाडे कोसळल्याच्या घटनांमुळे मुलुंडमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। झाडांच्या छाटणीसाठी खर्च करण्यात आलेल्या निधीवरून आता गंभीर प्रश्न। राष्ट्रवादीचे सिद्धार्थ मोकळे यांची सरकारकडे सखोल चौकशीची मागणी। पक्षात काही सुधारणा आवश्यक। सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसीला महत्त्व देण्याची गरज नाही। खासदार प्रफुल्ल पटेल यांचं अनौपचारिक चर्चेत वक्तव्य। पुणे महापालिकेत राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार। राष्ट्रवादीला उपमहापौर पद देण्याची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मागणी करणार। राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी आधी 2 पानं रामरक्षा वाचून तरी दाखवावी। मी सुद्धा त्यांच्यासोबत रामरक्षा बोलेन। मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला। ठाकरे नेहमीच सर्वांना घरात बसून पाठिंबा देतात। तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, अशी त्यांची अवस्था। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यावरून एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र। रामरक्षा आंदोलन हे उशिरा सुचलेलं शहाणपण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक। मोदींच्या नेतृत्वात देशाची आर्थिक स्थिती उत्तम। मोदींनी केलेल्या विकासामुळे ठाकरेंना पोटदुखी। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर बोलणं गुलाबराव पाटलांनी टाळलं। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचं कारण माहीत नाही, पण ऑपरेशन टायगर हा विषय आता नसावा
गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. भिवंडीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेला धक्का. युवा सेनेचे प्रमुख मोहन मच्छिंद्र पठाडे यांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश. पूर्वेश सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश. जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. विपश्यना केंद्राच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये वाद. सभेच्या विषयपत्रिकेत विपश्यना केंद्राचा मुद्दा न घेतल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकाने थेट माईक फेकला. चीनच्या परिवहन उपमंत्र्यांकडून नागपूर मेट्रो रेल्वेच्या तंत्रज्ञानाची पाहणी. संचालन नियंत्रण प्रणाली, रोलिंग स्टॉक देखभाल आणि अत्याधुनिक कार्यशाळेची माहिती घेतली. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचनेनुसार शिरोळ बंधाऱ्याची दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू. शिरोळ बंधाऱ्यावर धोकादायक भागात सराव टाकण्याचं काम सुरू. छत्रपती संभाजीनगर विभागातील 196 कनिष्ठ महाविद्यालयांनी शासनाची मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवलं. महाविद्यालयांचा मंडळ संकेतांक गोठून मान्यता रद्द करण्याचा शासनाकडे प्रस्ताव. अंदर मावळातील तळेगाव सावळा मार्गावरील एसटी सेवेच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी संतप्त. 36 आसनी बसमध्ये 100हून अधिक प्रवाशांचा कोंबून प्रवास. आदिवासी विभागात खासगी क्लास चालकाच्या टेंडर घोटाळ्याची चौकशी. समिती नेमताच आयुक्तांची बदली. आदिवासी प्रशिक्षण संस्थेत परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेत कोट्यावधीच्या घोटाळ्या झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये सलग 4थ्या दिवशीही कडकडीत बंद. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी. पुणे मुंबई रेल्वे रद्द झाल्याने ई शिवाय बसच्या फेऱ्या एसटी महामंडळाने वाढवल्या. ई शिवाय बसच्या 130 फेऱ्या होणार. वाशिमच्या धावंडातील आश्रमशाळेचा धक्कादायक कारभार. लोकशाही मराठीच्या रिअलिटी चेकमधून समोर. कागदोपत्री शाळा सुरू. विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नियमित, मात्र प्रत्यक्षात शाळेला सुरू. निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई. 10 प्रकरणात गुन्हे दाखल. 2 कोटींच्या बियाण्यांची विक्री बंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.